नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण दाल खिचडा कसा बनवायचा हे बघणार आहोत, तेही एकदम झटपट आणि एकदम टेस्टी। तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटीच मी मूग डाळ घेतलेली आहे। तर तुम्ही इथे सालीची मूग डाळ पण घेऊ शकता किंवा हिरवे मूग पण घेऊ शकता। तर हे व्यवस्थित असं मी 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला हे पुन्हा 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तर हे 10 मिनिट आता भिजत आहे, तोपर्यंत मी गॅसची फ्लेम ऑन करून कुकर तापवून घेतला आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। तर आता पाणी थोडंसं गरम झालं आहे, तर आता त्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ हे टाकून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी एक छोटासा चमचा आता हळद टाकली आहे। त्यानंतर लगेचच मी एकदम चिमूटभर असा हिंग टाकला आहे। त्यानंतर चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे। तर मी इथे 1 चमचा छोटा मीठ टाकलेला आहे। तर आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून 1 मिनिटांसाठी पुन्हा हे शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा। आता मी इथे 1 छोटा टोमॅटो, 1 छोटा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, 2 लाल मिरच्या, थोडासा लसूण पाकळ्या बारीक करून घेतले आहे आणि थोडंसं आलं। तर आता एका भांड्यामध्ये मी 2 मोठे चमचे गावठी तूप गरम करून घेते आहे, कडवून घेते आहे। तर आता तूप हे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 टीस्पून मोहरी टाकून घेते। मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे टाकून घेणार आहोत। जिरे व्यवस्थित फुलले आहेत। तर यामध्ये मी आता 2 एकदम बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करत आहे। तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर फोडणी जळून जाईल। त्यानंतर यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये ॲड केलेला आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून परतवत राहायचं आहे। कमी गॅसवरती, गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। तर हे व्यवस्थित असं लालसर रंगावर परतलं की आपल्याला यामध्ये 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। तर ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा अशा तळून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आणि त्या पुन्हा बाहेर काढून घ्यायच्या आहेत। तर आता यामध्ये मी लसूण टाकला आहे। 4-5 लसूण पाकळ्या मी बारीक कापून घेतल्या आहे। तुम्ही एकदम बारीक क्रश करून पण टाकू शकता। आणि लसूण आणि आलं हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून तळू द्यायचं आहे, म्हणजे त्याची कच्ची चव ही खिचडीमध्ये लागणार नाही। त्यानंतर मी इथे 1 टोमॅटो एकदम बारीक चिरलेला ॲड केलेला आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार लाल तिखट टाकते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। मी 1 टीस्पून टाकला आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। तर आता मी इथे थोडीशी धना पावडर टाकली आहे, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता। तर हे व्यवस्थित असं आपल्याला परतवू द्यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असं शिजतील हे मसाले किंवा मिरची। तर आता कुकरचं झाकण काढून बघितलं आहे मी। हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे शिजले आहेत, ते आपण यामध्ये आता ॲड करणार आहोत। तर हे बघा, या पद्धतीने गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं हे घट्ट आहे तर तुम्ही वरतून यामध्ये गरम पाणी करून ॲड करू शकता, किंवा तुम्हाला कोणाला लहान मुलांना वगैरे जर खिचडी काढायची असेल तर यामध्ये ओतायच्या आधी तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट टाकू शकता। तर आता मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे। तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे खिचडी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता।
मी 1 वाटी पाणी यामध्ये गरम करून टाकलं आहे। तर गॅसची फ्लेम ही कमी करून मी 2 मिनिटांसाठी हे पुन्हा शिजवून घेतले आहे। चवीनुसार यामध्ये पुन्हा मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। तर दाल खिचडा हा रेडी आहे। मी गॅसची फ्लेम बंद केली। तर आता तो आपण एका प्लेटमध्ये सर्व करू। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा चमचमीत असा छान टेस्टी दाल खिचडा आपला एकदम झटपट असा तयार झालेला आहे। जर तुम्हाला जास्त भूक नाही संध्याकाळच्या जेवणासाठी थोडंसं लाईट काहीतरी खायचं आहे तर तुम्ही हा दाल खिचडा एक उत्तम पर्याय आहे, तुम्ही ट्राय करू शकता। यावरती गावठी तूप टाकून हा खिचडा आणखीनच टेस्टी लागतो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की गावठी तूप टाकून खाऊ शकता। याला मी फोडणी देताना देखील तूप वापरलं आहे, तुम्ही तेल पण वापरू शकता। तर हे तुमच्या आवडीवर आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी असा आपला हा दाल खिचडा रेडी आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आजची कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।